नमस्कार. मुंबई कुणाची या खास कार्यक्रमात स्वागत. मी अंधेरी स्टेशनच्या बाहेर आहे. आता अंधेरी स्टेशन हे पश्चिम उपनगरातील अत्यंत महत्त्वाचं स्टेशन आहे. लाखो लोक प्रवास करत असतात आणि ही मस्जिद गली आहे ती या ठिकाणी. आणि कपड्याची दुकानं, कपड्याचे स्टॉल या बाजूला इमारतीमध्ये स्टॉल आहेत, फेरीवाले आहेत, चप्पल गल्ली याच्याच बाजूला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर इथे खरेदी केली जाते. अंधेरी भागातील, अंधेरी पश्चिम किंवा पूर्व भागातील अनेक नागरिक या ठिकाणी खरेदी करत असतात. आता या गल्लीचा मूळ काय हे मी यांना विचारणार आहे, कारण मुंबई कुणाची या कार्यक्रमात आपण सर्वसामान्यांची मतं घेतो. मी आत्ताच एका मिनिटापूर्वी आलो आणि या सगळ्यांशी बोलतोय. आपका नाम यासीन भाई. हाँ, क्या करते हैं आप? जी मैं सीसीटीवी का कैमरे का काम करता हूँ। सीसीटीवी यानी सबके ऊपर नजर रखने वाला. नहीं सर, आपसे ज़्यादा नहीं। जी कहाँ स्टॉल है आपका? मेरा स्टॉल का धंधा थोड़ी है, मैं मेरे घर से काम करता घर से काम करते हो. अच्छा, ये बताओ कि महंगाई थोड़ी लगती है ऐसे? हूँ सर। महंगाई तो लग रही है, लेकिन मजबूरी है, आदमी को तो खरीदना है। क्या करेंगे, अभी छुट्टी पड़ गई, गाँव जाना है सबको है, तो खरीदारी तो करना है सर। महंगाई की मुंबई थोड़ी खाली हो गई है लगता है. हाँ, गाँव गए सब, खाली हो गई है, लोग गांव गए सब, वेकेशन है, छुट्टी पे असर पड़ा. असर पड़ा है धंधे पे, लोग गांव गए, अभी शादियों का सीज़न है, हर किसी के घर में शादी होती है। अच्छा, आपका नाम क्या है? मेरा नाम अब्दुल गफ्फार शेख, अब्दुल भाई, क्या करते हो, क्या काम? मैं हॉकर हूँ, धंधा लगाता हूँ। कहाँ रहते हो? मैं गाँवदेवी डोंगर, अंधेरी वेस्ट। अच्छा, आपके नगर सेवक कौन है? हमारे नगर सेवक मोहसिन हैदर थे, मोहसिन हैदर. कौन से पार्टी से है? कांग्रेस पार्टी से। कांग्रेस पार्टी से. आज इस बार जीतेंगे कांग्रेस? अभी वो तो 25 साल हो गया उनकी सीट है इधर पे। 25 साल से कांग्रेस की सीट है, दूसरा कोई जीतता नहीं है. हाँ, 25 साल पहले शिवसेना की सीट थी, पांडुरंग आमले थे, अभी नगर सेवक मोहसिन हैदर है। अच्छा, एकनाथ शिंदे को जानते हो? हाँ जानते हैं ना, अभी सीएम कौन है? जमा कैसा काम है उनका? अभी तो सीएम बने 2-3 महीना ही हुआ है, अभी तो 9 महीना हुआ है. 9 महीना हुआ हाँ, यानी 8 महीना, 2 महीना वो सब गुवाहाटी सूरत बिरत गए थे ना, उसमें सब चला गया. उसके बाद 8-9 महीना हुआ है. कैसा काम है उनका? है। काम तो अच्छा है, अभी दिख रहा है, काम कर रहे, सब तरफ जाते हैं। अभी इधर भी आके गए अपने अंधेरी इसमें, ये फ्लाईओवर ब्रिज के लिए, ब्रिज जो बन रहा है उसको देखने के लिए, गोखले ब्रिज के लिए आए थे, तभी हम थे उधर। उद्धव ठाकरे का काम कैसे? उद्धव ठाकरे साहब का भी काम अच्छा था। दोनों में से किसका काम अच्छा है? हमको तो उद्धव ठाकरे, मुश्किल में आ गया. हमको उद्धव ठाकरे साहब पसंद है। उद्धव ठाकरे क्यों पसंद है? जूनी पार्टी है, बाला साहब के, अपना बाला साहब बाल ठाकरे साहब के लड़के हो, और पहले से बाला साहब का नाम है हमारे। हम शिवसेना पार्टी से जुड़े हुए आपको कौन पसंद है? सर हमें तो बीजेपी पसंद है। बीजेपी पसंद है. क्या बीजेपी ने क्या किया? बीजेपी ने सर अभी उसको मौका ही कहाँ मिला। 9 साल हुआ, 60 साल तो दूसरे लोग ने बैठे हुए थे, अब मौका मिला। अब जैसे मेरे भाई ने बताया कि आज 25 साल से कांग्रेस की सीट है। आप जाके पूरा एरिया जुगली डूंगर देखो, जो घर टूटे हुए हैं आज तक के नहीं बन पाए, सब अब बेघर हो चुके हैं। ये फुटपाथ का जो मसला था आज 20-20 साल से वैसे ही पड़ा हुआ है। तो सर ऐसा कारपोरेटर लेके क्या फ़ायदा? ऐसा बीजेपी कुछ करेगी? बीजेपी को मौका दे तो कर भी रही है ना, करेंगी क्या? अभी अगर मुंबई महानगरपालिका के चुनाव हो गए, म्हणजे आता यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, तर कोण जिंकेल? उद्धव ठाकरे जिंकतील की भाजप? भाजपा जीती। तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे साहब जीतेगी। या दोघांमध्ये उद्धव ठाकरे साहब, उद्धव ठाकरे का जिंकतील? एक ज़माने से उनकी सरकार रही है बीएमसी में, और बीएमसी में उन्हीं का काम है सब पूरा स्टार्ट टू एंड, तो ज़्यादातर 80% तो उनका ही चांस है। भाजप का जिंकेल? सर भाजपा काम करने वाली पार्टी है। अभी आप काम बोलते हैं ना, जैसे जब तक ये काम दिखेगा नहीं कोई यकीन करेगा नहीं। अब काम दिख रहा है, जैसे गोखली ब्रिज भी आज कितने साल से कितना मसला चालू था। अब जैसा हमारे यहाँ पे जो आमदार है अमित साडम साहब, उन्होंने डायरेक्टली एक्शन लेके वो गोखली ब्रिज के पीछे काम किया, और वो देखिए आप कितना फटाफट काम हो रहा है। तो कई सालों से अच्छा है आमदार साहब का, हमारे अमित साडम साहब का काम बहुत अच्छा है। बीजेपी के आमदार है वो, अमित साडम का काम अच्छा है. बहुत अच्छा काम है उनका, एमएलए है हमारे, और काम बहुत अच्छा है, और एकदम इमीडिएटली जगह पे मतलब रिजल्ट देते। अच्छा, ये शिवसेना में 2 गुट पड़ गए, एकनाथ शिंदे छोड़, कैसे क्या हुआ? अच्छा हुआ कि बुरा हुआ? अभी मैं क्या बता, हाँ भाई सर, और पूछते कैसा क्या होता है हमको। बाला साहब ठाकरे का नाम तो जानते हो ना? हाँ जी हाँ। उसकी शिवसेना थी, उसमें 2. बुरा ही हुआ सर, बुरा ही हुआ। आपको क्या लगता है अच्छा हुआ? बीजेपी वाले तो वो उनके साथ क्या हुआ वो तो मैं भी नहीं जान सकता, तो मैं कैसा बोल सकता हूँ अच्छा हुआ या बुरा हुआ? बराबर है, वो 2 भाई। वो जाने से उद्धव ठाकरे की पार्टी कमजोर हो गई. सर कमज़ोर तो आप खुद ही दे, अगर कमज़ोर नहीं थी तो आज
अपना सरकार में और रहते। कमजोर हुई जब भी तो आज जो एकनाथ शिंदे की सरकार और भाजपा के साथ रह के विकास का काम कर रही है। यानी भाजपा विकास का काम कर रही है। हाँ कर रही है। तो यासीन भाई बहुत बहुत शुक्रिया। क्या नाम है आपका? शाहनवाज। शाहनवाज, क्या करते हो? मैं यहाँ पे ही काम करता हूँ। काम करते हो। उद्धव ठाकरे का नाम सुना है? हाँ सुना है ना। एकनाथ शिंदे का? नहीं देवेंद्र फडणवीस का? नहीं नहीं, उद्धव ठाकरे का नाम क्यों सुना है? वो मुख्यमंत्री थे ना यहाँ के। अच्छा, उनका काम कैसे था? लॉकडाउन में काम किया उन्होंने? मैं था ही नहीं इधर, आप कहाँ थे फिर? मैं दिल्ली से हूँ। अच्छा, दिल्ली से यहाँ आए हो? आप दिल्ली रहते हो? यानी दिल्ली में रह के भी उद्धव ठाकरे का नाम जानते हो आप? हाँ हाँ, कैसा आदमी है? मालूम नहीं इतना तो मेरे को। फिर नाम कैसे जानते हो? अरे इतना तो नॉलेज है ही ना, मुख्यमंत्री है इधर का तो जानते ही। ये बताओ, बीजेपी की सरकार काम कर रही है दिल्ली में, अच्छा कर रही है? कैसे कर रही है? बीजेपी की सरकार थोड़ी ना है दिल्ली में। दिल्ली में यानी केंद्र सरकार, हाँ सेंट्रल में पता नहीं है। सेंट्रल में नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर है। हाँ वो तो मालूम है। तो उनकी नरेंद्र मोदी कैसे काम करते हैं? सही कर रहे काम तो। सही एकदम। चला, नमस्कार। कैसे हो? बस आपका नाम? मेरा नाम तुमचं मराठी येत असेल तुम्हाला? नहीं, ओनली हिंदी। अच्छा, ओनली हिंदी। कहाँ से? कर्नाटक से हो? केरल से? महाराष्ट्र। महाराष्ट्रात मराठी आलं पाहिजे ना। अभी हालात के हिसाब से सबको करना पड़ता है सर। क्या नाम बताया? जफर शेख। जफर भाई, क्या करते हो? बस छोटा मोटा कारोबार करते। कोरोना में बहुत सारे कारोबार थे, और कोरोना में हर इंसान जिस तरीके से हमारी ज़िंदगी थी, हमारे पास 40 लोग काम करते थे। पल प्लाजा के अंदर दुकानें थी मेरी, सब मेरे ख़त्म हो गए। 40 लोग मेरे ख़त्म हो गए कोरोना के बाद। अब उसके बाद हर इंसान ये सोच रहा है कि आहिस्ता आहिस्ता मेरी ज़िंदगी अच्छे हो जाए, और अभी तक लोग नुकसान हुआ लॉकडाउन में बहुत। के बाद भी लोग अपने अपने रास्ते पे आ रहे, और पहले से ज़िंदगी अब अच्छी गुजर रही है। अच्छा, ये बताओ मुझे कि सरकार का एक काम होता है, हम लोग जब उनको चुन के देते हैं कि अगर कोई गरीब है या कोई मुश्किल में है तो उसकी सहायता करना ये उस सरकार का काम होता है। आपको लगता है कोई सरकार, केंद्र में बैठी हुई सरकार लोगों का सोचती है, या महाराष्ट्र में बैठी हुई सरकार सोचती है? ये सिर्फ सर कागज़ों में है। जो रियलिटी है ना, बिल्कुल अलग है। जब वोटिंग का टाइम होता है, उस वक्त लोग अपने अपने मैनिफेस्टो लेके आते हैं, कहते हैं हम ये करेंगे वो करेंगे, लेकिन हकीकत जहाँ तक है बिल्कुल दूर दूर तक कहीं कोई नज़र नहीं आता है। सिर्फ जब इलेक्शन होंगे, सिर्फ ओनली हिंदू मुसलमान, इलेक्शन जब ख़त्म होंगे सब अपने अपने बिल में घुस जाते हैं। रियलिटी से किसी का कोई वास्ता नहीं। उद्धव ठाकरे का नाम सुना है? बिल्कुल, एकदम बिल्कुल। वो हमारे पहले वाले सीएम थे। कैसे काम था उनका? काम इनका इतना ज़बरदस्त था कि हम सोच नहीं सकते। जब 5 अंगुली एक साथ अगर होता है ना, तो ये एक ताकत बनती है। लेकिन बीजेपी ने उनके साथ ऐसा किया जिस तरीके से मध्य प्रदेश के अंदर किया, जिस तरीके से कर्नाटक के अंदर किया, उसी तरीके से महाराष्ट्र में भी किया। महाराष्ट्र में भी किया। एकनाथ शिंदे का नाम जानते हो? बिल्कुल जानता हूँ। कैसा काम है उनका? काम सब ठीक है, लेकिन उनको एक मोहरा बनाया गया है। हमारे हिसाब से एक मोहरा बनाया गया उसको। यानी गलत हुआ जो भी हो। बिल्कुल एकदम, क्योंकि ये 5 अंगुली बनकर एक जो है ना भाई, ये एक ताकत बनती है, और इसको आप तोड़ देंगे ना भाई, ये एक एक अंगुली को कमज़ोर अगर कर देंगे तो बिल्कुल आप किसी पे वार नहीं कर सकते। 40 लोग छोड़ के गए उद्धव ठाकरे को। हाँ, 12 MP छोड़ के गए, तो उद्धव ठाकरे की ताकत कम हो गई? ताकत कम नहीं हुई है, अब ये और मजबूती से अब आएंगे, क्योंकि पब्लिक को मालूम पड़ गया है कि इनमें फूट डालो और राज करो। लेकिन पब्लिक अब सब होशियार हो गई है, पब्लिक को मालूम है कि हमको क्या करना है। कौन जीतेगा, उद्धव ठाकरे की बात बीजेपी? देखिए, ये तो वक्त आने पे मालूम पड़ेगा, लेकिन उद्धव ठाकरे बेस्ट सीएम। उद्धव ठाकरे बेस्ट सीएम असं म्हणतात, आणि या सगळ्या गल्लीमध्ये खूप प्रकारचे लोक येतात, खूप अंधेरी पश्चिम भागातील। मावशी नमस्कार, काय नाव तुमचं? शुभदा नाईक। नाही, म्हणजे कोकणातले तुम्ही? हा, कोकणात कुठलं गाव असा? सावंतवाडी। अच्छा, महागाई वाढली का हो असं जाणवतं? हा, भयंकर वाढली आहे। किती वाढली महागाई? काय तांदूळ 32-38 होते ते 44 झाले 38 चे 44 झाले. मग, आणि गहू कसे झाले, गहू 32 होते ते किती 34-38 झाले, 36-34. साखर पण सरकार महागाईवर काय कंट्रोल करतंय असं वाटतं? काय नाही करत,
कंट्रोल करीन भरतो बिचारा. तेल फक्त स्वस्त आहे, बाकी सगळं महाग झालंय. फक्त तेल स्वस्त आहे, बाकी सगळं महाग आहे. सगळं महाग. अडचण होते घर चालवताना. हा, अडचण होते तर. उद्धव ठाकरेंचं नाव आहे. ऐकतो. अच्छा, उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा ते मुख्यमंत्री होते. तेव्हा लॉकडाऊनमध्ये त्यांचं काम कसं होतं? चांगलं होतं की ठीकठाक होतं की वाईट होतं? तर चांगलं होतं. भाजप म्हणते काही कामच नाही केलं. नाही चांगलं होतं त्यांचं काम, चांगलं होतं. शिवसेनेत फूट पडली, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही कोकणातल्या आहात, कोकणातल्या लोकांनी शिवसेना वाढवली, हां, तर शिवसेनेत फूट पडली, चांगलं झालं की वाईट? वाईटच झालं ना, शिवसेना वाजी होती ना, शिवसेनेत फूट पडली, वाईट झालं ना. हां, असंच. उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली. ताकद मी त्यांच्याकडून खिसून घेतलं ना, त्यांच्यानी हिसकावून घेतल्यासारखं केलं ना, असं झालं ते. एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री आहेत, त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला? आता करणाऱ्यांना करतोय मदत, ते गरिबांना कुठे बघतात आहे, असं आहे ना. शिवसेना का फुटली हो? उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणून फुटली की कसं? तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं वाटतं? नाही सोडलं. नक्की. खूप खूप धन्यवाद. नाईक कोकणातल्या आहेत, रत्नागिरी गाव ना तुमचं? सावंतवाडीचे. चला, ही प्रतिक्रिया मी घेतली. आणखी काही प्रतिक्रिया ज्या आहेत ते आपण घेणार आहोत. आणि ही जी गल्ली आपण पाहतोय, या गल्लीमध्ये चप्पल गल्ली आहे. इथे चप्पलचे स्टॉल आहेत, त्याबरोबर कपड्याचे स्टॉल आहेत. आणि हे स्टॉल मोठ्या प्रमाणात आपण त्या टोकापर्यंत पाहतोय. गर्दी खूप लांब आहे. नमस्कार, काय नाव तुमचं? शिवाजी. थोडंसं आपण गप्पा मारूया. महागाई जाणवते का हो तुम्ही जेव्हा खरेदी करता? नाही, महागाई तर खूप वाढलेली आहे सध्या. असं महागाई खूप वाढलेली. घर चालवतं. काय काम करतात तुम्ही? आम्ही म्हणजे कंपनीमध्ये जॉबला आहे. कंपनीमध्ये जॉबला आहेत. असं कंपनीमध्ये जॉबला आहे. घरी कोण कोण असतं? घरी आई वडील, मी, भाऊ, मिसेस माझी, असं आहे. उद्धव ठाकरेंचं नाव माहिती आहे? हां, उद्धव ठाकरेंचं नाव माहिती आहे. महाविकास आघाडीमध्ये असताना लॉकडाऊनमध्ये काम केलं उद्धव ठाकरे? हो, केलं. भाजप म्हणते काहीच नाही केलं. नाही, म्हणजे मिळून करत होते आधी. असं आहे. एकनाथ शिंदेचं काम कसं सुरू आहे? आता ते मुख्यमंत्री आहेत. आता सध्या तर असं वाटतं की म्हणजे ते झाल्यापासून म्हणजे कामाला थोडं स्पीड असं दिसतंय, त्यांच्या कामावरून तर दिसतंय. असं आहे. पण ही शिवसेना फुटली कसं वाटलं एक मराठी माणूस? नाही, ते तर खूप म्हणजे वाईट वाटतं. असं आहे की नाही फुटायला पाहिजे होतं. असं आहे. उद्धव ठाकरेंनी तर हिंदुत्व सोडलं म्हणून फुटून गेले असं ते म्हणतात. सध्या तर कोण म्हणजे वेगवेगळ्यांचे विचार सगळे मांडत आहेत. असं आहे. आता समजा निवडणुका झाल्या, वाटत नाही की म्हणजे सोडले असं वाटत नाही. भाजप म्हणते हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी आहे, ते काँग्रेस बरोबर गेले. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत. असं आहे ना ते. आता समजा निवडणुका झाल्या यावेळेला, तर कोण उद्धव ठाकरे जिंकेल की भाजप? ते जनतेवरतीच. आता जनता सांगेल. त्याचा मूड काय? चला, शिवाजीचा मूड काय? नाही, आपण आता ते त्याच वेळेला आपण सांगू शकतो. असं आहे ना, आपल्याला जे वाटतं ते आपण करू शकतो. असं आहे. भाजप म्हणते आमचा महापौर होणार. सर्वच बोलतात आपले महापौर होणार. ते जनता ठरवणार. असं आहे, जनताच ठरवणार. हे सगळे सोडून गेल्यामुळे उद्धव ठाकरेंची जी ताकद होती ती कमी झाली. नाही, वाढले त्यांचे. वाढली आहे. मग 40 आमदार गेल्यानंतर पण दोघांची पण वाढली असं दिसतं. म्हणजे त्यांच्या सभेतून तर असं दिसतं की आपल्याला दोघांची पण वाढलेली असं वाटतं. सभा बघता तुम्ही? हो, बघतो. भाषणं बघता? भाषणं बघतो. कोणाचं भाषण आवडतं? आम्हाला तर दोघांचे आवडतात. हिंदुत्व म्हणून दोघांचे आवडतात. असं आहे. ओके. धन्यवाद. शिवाजी, गाव कुठलं तुमचं? सातारा. साताऱ्याचे आहे शिवाजी. आणि चला, इथं पोलिसांचं एक गाडी पण सुरू आहे. आणि या सगळ्या गल्लीमध्ये अंधेरीतील जे स्थानिक आहेत ते इथे खरेदी करण्यासाठी येतात. महागाईचा चटका बसतोय, त्याबरोबर मी त्यांना राजकारणाविषयी काही प्रश्न विचारतोय. हे खूप अंधेरी जो स्टेशन आहे ते स्टेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे म्हणजे सेंट्रल लाईन पासून घाटकोपरपासून अंधेरीला मेट्रोने यायचं. आणि या भागामध्ये जे कार्यालय आहेत किंवा त्यांचे कामाची ठिकाणं आहेत तिथे ते कामाला जाऊ शकतात. खूप वर्दळ असते, खूप रहदारी असते. आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर. म्हणजे मुंबई आता रिकामी झाली आहे, लोक गावी गेलेत. पण या गल्लीमध्ये जी गर्दी आहे ती काही कमी झालेली नाही. चला, यांच्याशी बोलूया. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव कृष्णा सिद्धू हंकारे. कृष्णा हंकारे. कुठलं गाव तुमचं? माझं सांगली मिरज. सांगली मिरज. काय म्हणते महागाई? काय म्हणते महागाई? काय धंदा पाणी आता थंड आहे. धंदा काय, पब्लिक नाही याच्यामध्ये. मग धंदा पाणी तो धंदा कसा आहे, आठवड्यात एक दिवस धंदा असतो, मग 6 दिवस आराम करा. एक रविवार असेल तर धंदा येतो. हां, शनिवार रविवार धंदा असतो इकडे. बाकी बघायचं असं एकदम बंद असतं, आराम असतो. तर रविवारी फक्त थोडं गिरायक असतं. म्हणजे
खरेदी करताना कमी कस्टमर झाले तसं जाणवतं? नाही ते माहिती पडतं ना धंदा आहे की नाही. आता रोज उभा राहून एक एक दीड दीड तासानंतर एक एक गिरायक येतात. मग धंदा नाही, फक्त रविवारी धंदा त्यामुळे धंदा. त्यामुळे पण आता काय म्हणजे आहे, आता मागे पुढे त्रास होतो धंद्यामध्ये. आता कोणाला काय बोलू शकत नाही, कारण आपल्याला धंदा करायचा, इकडे बसायचा आहे. बरं, आता महागाईवर कंट्रोल करायचं असेल तर सरकार करतंय असं वाटतं? कुठे सरकार करते? महागावरती काय कंट्रोल करणार सरकार? आता अन्नधान्याचे भाव आहेत ते स्टेबल झाले पाहिजे. कुठली पण सरकार येऊ द्या, आता महागाई तर वाढतेच आहे. आता गॅसचा भाव 1100 रुपये झाला आहे. हा 400 होता, आता 1100 झाला आहे. पण पब्लिक लोकांना काय घ्यायचंच आहे, मजबुरी आहे. नाही घेणार तर रॉकेल बंद केलं आहे, सर्व बंद केलं आहे, गॅसच घेणार. आता ते 2000 केले तरी पण आम्हाला घ्यावंच लागणार, कारण तो दुसरा पर्याय नाही. कुठल्या सरकारला बोलणार? सरकार सर्व एकच आहे. कोण पण आलं तर महागाई वाढतेच. कोणी आलं तरी महागाई वाढते. कोणी पण आलं महागाई वाढते. कुठली सरकार आली? भाषण करताना म्हणतात आम्ही महागाई कमी ते फक्त बोलतात. ते आता काय त्यांना ओढ घ्यायचा आहे. ते बोलणार की बाबा मी हे करणार, मी ते करणार. पण आम्हाला असा नेता पाहिजे जो आम्हाला खाण्यापिण्यामध्ये गॅस रॉकेल हे सर्व स्वस्त केलं. तो माणूस 100 वर्ष राज करू शकतो, जो गरिबांकडे महागाई कमी करणार. गरिबांकडे कोण लक्ष दे, मग कोण देते लक्ष? अरविंद केजरीवालचं नाव ऐकलं. अरविंद केजरीवाल पण तो दिल्लीमध्ये येतो. आता दिल्लीत आपल्या मुंबईमध्ये काय माहिती पडणार आहे? त्यांनी वीज जी आहे ती थोडी स्वस्त केली. शाळा गरिबांसाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. महाराष्ट्रात मुंबईत मध्ये तर कोण आता असं कोण आहे वाटत नाही की कोण महाराष्ट्रासाठी करतोय. सर्व आपलं बघतात आहे. महाविकास आघाडी 2.5 वर्ष सत्तेवर होती. उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं? उद्धव ठाकरेचं काम तर चांगलं होतं, पण आता काय, आता सरकार त्यांचीच माणसं आहेत. ते इकडे तिकडे गेली तर आता काय करणार ते पण? आता काय त्यांचे काहीतरी काय चुकी असेल म्हणून ते गेले ना. काय चुकलं? उद्धव ठाकरेंचं काय चुकलं? त्यांची शिवसेना फुटली, बाळासाहेबांची शिवसेना. चुकलं म्हणजे जे बाळासाहेब होते ते बाळासाहेब होते. आता बाळासाहेबांसारखे तर माणूस कधी जे आयुष्यात दुसरा येऊ शकत नाही. ते होते देवासारखे होते. आता त्यांची जागा पण कोण घेऊ शकत नाही आणि तसा माणूस कोण येऊ पण शकत नाही राज्यामध्ये. उद्धव ठाकरेंना जमलं शिवसेना चालवायला? काय आता ते त्यांचं राजकारण आहे. आता नाही जमत असेल म्हणून तर त्यांची माणसं तुटून दुसरीकडे गेली. तर ते चांगलं केलं असतं तर थोडी गेले असते. म्हणजे उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली? नाही ना, उद्धव ठाकरे आता शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे तर आहेच ना. तर उद्धव ठाकरे तर एकनाथ शिंदे तर म्हणतात आमची शिवसेना बोलत तर उद्धव ठाकरेचीच आहे. पण घेऊ शकत नाही. पण एकनाथ शिंदे म्हणतात ना आमची शिवसेना. असं काय ना, आता काय बघा, माणसांना काय जर लालच दिला, आज पैसा सगळं ताकद पैसा आहे. कोणाकडे पण 100 रुपये टाका तो तिकडे जाणार, तो दुसरीकडे थोडी जाणार आहे. माणूस पैशाकडे बघतो, पैसे आहे तिथं जाणार. आता समजा यावेळेला निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे जिंकेल की भाजप जिंकेल? आता मला वाटतं उद्धव ठाकरे जिंकणार. आमदार 40 आमदार गेले, खासदार गेले, भाजपची सारखी ताकद. तरी पण आता एक मला असं वाटतं की एक चान्स त्यांना परत द्यायला पाहिजे. मुंबईकर चान्स देईल. मुंबईकरांनी एक चान्स त्यांना दिलं पाहिजे आणि त्यांना म्हणजे असं वाटलं पाहिजे की बाबा हे नंतर काम चांगलं करतील. माणूस एकदा चुकतो, दुसऱ्यांदा नाही चुकत. मग एकदा त्यांना चान्स भेटला ना, मग ते मग पुढे ते एवढी वर्ष चान्स दिला, 25 वर्ष शिवसेना होती. बरोबर आहे, पण चान्स दिला पण ते आपली माणसाने धोका दिला तर ते काय करतील विचार आहे. हां, आता जर तुम्ही आता आपण दोघं संगतीत चाललो आहे, तुम्ही पुढे गेलात, मी पाठी राहिलो, तर तुमचा काय दोष आहे? मग ते काय? उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं भाजप म्हणतं, एकनाथ शिंदे पण म्हणतात. तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं? नाही, हिंदुत्व कसं सोडणार? ते हिंदू सम्राट आहे ते. मग ते कसं सोडतील? म्हणजे त्यांचे वडील म्हणजे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट आहे, ते सोडूच शकत नाही. लोक तर बोलणार, सत्तासाठी काय पण लोक बोलतात की बाबा सत्तेसाठी काही पण बोलतात. मला खुर्ची पाहिजे, त्यासाठी लोक काय पण कोणावरती पण ब्लेम टाकतात की बाबा तो तसं करतो, त्यांनी मला विचारलं नाही, त्यांनी तो मला बघितलं नाही, म्हणून मी सोडलं, म्हणून मी त्यांच्याकडनं दूर झालो. खूप खूप धन्यवाद. या काही प्रतिक्रिया आहेत, कॉमन प्रतिक्रिया, आणि या प्रतिक्रिया खूप काही सांगून. ताई नमस्कार, काय नाव तुमचं? दुर्वा दीपक परब. म्हणजे कोकणातले तुम्ही? कोकणातलं कुठलं गाव? कसाल. तुमचं नाव काय? दीपक परब. राहायला मुंबईत? हो. लहानपणापासून? ताई मुंबईतल्या? हो, वसईची. इथं खरेदीसाठी आलात? हो. मी जरा सर्वे करतोय, महागाई वाढली का तुम्ही आता खरेदीसाठी आलात? असं जाणवतं काही महागाई वाढली वगैरे?
आम्ही हां म्हणजे आम्ही क्वचित येतो पण थोडीफार वाढलीच आहे. हो खूप वाढले. घर चालवताना जरा गडबड होते. हो आता मला सांगा की बाळासाहेबांचं नाव ऐकलं तुम्ही. हो बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना कशी होती आणि आता उद्धव ठाकरे असताना कशी आहे? न्यूज आम्ही जास्त बघत नाही ना याबद्दल आम्ही बघत नाही. अहो सभावर सभा होत आहे. राज ठाकरे आवडतात, हो उद्धव ठाकरे, जास्त देवेंद्र फडणवीस, चांगले आहेत, एकनाथ शिंदे, बऱ्यापैकी चांगले आहेत. शरद पवार, नाही एवढा फॉलो नाही करत मी त्यांना, अजितदादा पवार, नाही फॉलो करत, जयंत पाटील. नाही फॉलो करत. चला ताई तुम्हाला राज ठाकरे आवडतात, हो उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, हो शरद पवार, नाही अजितदादा पवार. नाही. आता समजा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर कोण जिंकेल, उद्धव ठाकरे की भाजप? भाजप जिंकायला हवी. भाजप जिंकायला पाहिजे. का जिंकायला पाहिजे? डेव्हलपमेंट चांगली होते भाजपच्या राज्यामध्ये. जे आम्ही बघतोय ना नवीन प्रोजेक्ट येतात आहेत, म्हणजे खूप काही काही चांगलं होतं ना. सध्या आता जेवढे पण टनेल्स वगैरे आहेत आपल्या बोगदे आहेत त्यांचं सर्वर लिंक असेल, टनेल्स असेल, ब्रिज असेल. हां हो 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 काम सगळीकडे चालू आहे. महाविकास आघाडीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे होते तेव्हा लॉकडाऊनमध्ये काम केलं त्यांनी. लॉकडाऊन म्हणजे कोरोना वाढवण्यासाठी कमी निघालंच नाही ना कधी, बाहेर निघालेच नाही ते. फक्त न्यूजवर आले आणि फक्त एवढंच बोलायचं ना की थांबायचं आहे, पेशन्स ठेवा. बाकी काही तर केलं नाही, बाकी काहीच नाही केलं. काहीच नाही केलं ना, नाही केलं काय. आता एकनाथ शिंदेचं नाव काम कसं आहे? खूप फास्ट आहेत त्यांचं काम, म्हणजे असे झटकीपट निर्णय घेतात त्यांनी. पोलीस भरती पण ओपन करून लावली आल्या आल्या. बहुतेक म्हणजे खूप चांगलीच कामं करतात ते. हो लोकांमध्ये राहतात ते जास्त करणं तरी. रात्री 1:30 वाजेपर्यंत. हो 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 आवडतं म्हणजे लोक म्हणजे राजकारणी लोकांना भेटलं पाहिजे. येस येस येस. उद्धव ठाकरे भेटायचेच नाही. नाही नाही तुमचं पण लक्ष होतं भेटतच नाही. पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं का? सोडलं असं वाटतं. भाजप म्हणते त्यांनी हिंदुत्व सोडलं. देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणतात भाजपचे नेते की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. तुमचं काय मत? माझं मत पर्सनली असं काही नाही आहे, पण कसं आहे सगळे पॉलिटिशियन आहेत सगळे, ज्यांना त्यांना आपली मतं हवी असतात, तर त्यासाठी त्यांचं पण डिपेंड करतं की त्यांना काय डिसिजन्स घेतले पाहिजे ना. मग ते त्यांचं पण पर्सनलच मत असणार. म्हणजे महाविकास आघाडी नाव ऐकलं? महाविकास आघाडी हो ऐकलं आहे ना. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित, आणखी 4-5 लोक हे एकत्र राहतील का? तिघांची सत्तानी काही होऊ शकत नाही ना. एकाचा काही निर्णय असेल, एखादी गोष्ट करायची आहे मला, दोघं जण नाही बोलत असतील तर तो काही करू शकत नाही. मेजॉरिटी नाही राहत ना. मेजॉरिटी होऊ तिघांची जर ज्यावर मेजॉरिटी असणार तीच गोष्ट पुढे येणार, तीच गोष्ट होणार. खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप आभार. नमस्कार, काय नाव तुमचं? हिंदी बोलता हूँ. हिंदी बोलते हैं. क्या नाम है आपका? मार्कंडे यादव. मार्कंडे यादव. यहाँ आइए क्योंकि हमारा डिस्टर्ब हो जाएगा. अच्छा, कहाँ रहते हो, क्या करते हो? मैं होटल का लाइन काम करता हूँ. कहाँ है होटल? ये अपना लक्ष्मी सूट. लक्ष्मी सूट. यानी ये अंधेरी में रहते हो? हाँ इधर ही है. उद्धव ठाकरे का नाम सुना है? उधर ठाकरे का बहुत कम सुना हूँ. देवेंद्र फडणवीस? हाँ. कौन, दोनों में से कौन अच्छा काम करता है? सब अच्छे ही काम करते हैं. सब? ऐसे कैसे हो सकता है? एक दोनों में से कंपेयर करेंगे तो कौन अच्छा काम? सब बढ़िया ही है. सब नेता इस बार कौन जीतेगा मार्कंडे जी? इस बार मुंबई महानगर पालिका में कौन जीतेगा? उद्धव ठाकरे जीतेंगे कि बीजेपी जीतेगी? बीजेपी भी जीतेगी. ये शिवसेना फूट गई, अच्छा हुआ कि बुरा हुआ? सब सही है, दोनों एक ही है. दोनों एक ही है. तो उद्धव ठाकरे ने बीजेपी का साथ क्यों छोड़ा? जब खबर पड़ती है तो क्या लगता है? मैं तो पहली बार आया हूँ साहब, बम्बई से, यूपी से, इसीलिए. तो नाम सुना है उद्धव ठाकरे? हाँ सुना हूँ. लॉकडाउन में काम किया उन्होंने? हाँ किया है, बहुत किया है. बहुत किया. यानी कहाँ से आए आप? यूपी से? यूपी से. यूपी में भी उद्धव ठाकरे का नाम था? हाँ वहाँ उधर भी है. उधर भी है. बनारस तो जानते हैं? बनारस को जानते हैं उद्धव ठाकरे को? और नहीं जानेंगे, इधर भी जानते हैं, वहाँ भी जानते हैं. या प्रतिक्रिया आहेत. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये जे महाराष्ट्राने काम केलं त्याची जी आठवण आहे ती यूपीच्या लोकांना आहे. तर यांच्याशी काय नाव काय तुमचं? मेरा नाम मोहम्मद असलम है. मोहम्मद भाई, क्या ये आपका स्टॉल है? मेरा स्टॉल है. कैसा धंधा पानी क्या है? थोड़ा स्लो है ठीक है लेकिन. हाँ धंधा निकल जाता है? हो जाता, खर्चा पानी निकल जाता है.
और कस्टमर कम हुआ है क्या, यानी महंगाई बढ़ी है ऐसा कुछ? वैसे सुन रहा था कि महंगाई थोड़ी बढ़ी है तो कम। हाँ, महंगाई थोड़ी बढ़ी है। और अभी स्कूल भी चलो, इस हिसाब से पब्लिक अभी थोड़ा कॉपी किताब वगैरह फीस वगैरह उसमें ज़्यादातर ये परेशान है। घर में कौन कौन है? मेरे घर पे सिस्टर है, डैडी है, मम्मी है, वाइफ है। कहाँ रहते हो? यहीं पे अंधेरी ईस्ट। आपका नगर सेवक कौन है? अमित साटम। अमित साटम का काम कैसे है? मेरे को तो इतना कुछ खास नहीं लगा, इतना कुछ अच्छा नहीं लगा मेरे को अमित साटम का काम। अच्छा, ये बताओ कि उद्धव ठाकरे का नाम सुना होगा आपने? हाँ, सुना है। कैसा काम था लॉकडाउन में? उनका अच्छा था, नाइस, अच्छा था। एकनाथ शिंदे का काम कैसा है? उनका तो फिलहाल अभी कुछ आइडिया नहीं उनके बारे में मेरे को अभी इतना, बाकी उनका अच्छा था वहाँ। देवेंद्र फडणवीस का काम कैसे है? उनका भी इतना खास नहीं। शरद पवार का? वो ठीक था। ये बताओ कि अभी अगर चुनाव होते हैं मुंबई मनपा के, तो कौन जीतेगा? उद्धव ठाकरे जीतेंगे कि भाजपा एकनाथ शिंदे? तो जीतेंगे तो एकनाथ शिंदे जीतेंगे, लेकिन आना चाहिए उद्धव ठाकरे को, आना चाहिए सही देखा जाए तो। जीतेंगे तो एकनाथ शिंदे जीतेंगे, लेकिन आना चाहिए उद्धव ठाकरे को, ऐसे कैसे हो सकता है? कुछ ना कुछ आपको लगता है कि उद्धव ठाकरे आना चाहिए? उनको आना चाहिए। क्यों, लेकिन ऐसा क्यों लगता है? क्योंकि मैं बाला साहब का फ़ैन हूँ इसलिए। अच्छा, बाला साहब ठाकरे के फैन हूँ। वो आदमी बेस्ट थे। अभी बाला साहब ठाकरे के वक्त जो शिवसेना थी, जो ताकत थी, अभी है? अभी नहीं, वो नहीं है, अभी नहीं है। कहाँ चूक गई? उनके जाने के बाद टूट गई वो। कहाँ चूक गए उद्धव ठाकरे का? गलत क्या हुआ? क्या क्या गलती हो गई? उन्होंने गलती तो ऐसा कुछ नहीं किया, लेकिन बाकी उनके जो साथी थे ना, उनको थोड़ा धोखा दे दिया उन्होंने। उनके जो साथ थे ना, उन्होंने उनके पीठ पे समझो खंजरी घोपा या धोखा वगैरह दिया, ऐसा हो गया बस। वो तो बोलते हैं खास थे। वो तो बोलते हैं उद्धव ठाकरे हमारा सुनते ही नहीं थे, हाँ, हिंदुत्व छोड़ दिया इसलिए हम लोग। ऐसा कुछ नहीं था। बाला साहब ठाकरे भी ठीक थे, ये भी ठीक थे। ये थोड़ा स्लो थे, वो थोड़ा फास्ट थे। बाला साहब ठाकरे थोड़ा फास्ट थे, मुंह तोड़ जवाब दे देते फटक से, और ये थोड़ा स्लो है। उनको उतना स्पीच बोलने नहीं आती, इतना फास्ट नहीं बोल पाते हो। जैसा बाला साहब ठाकरे एकदम घर में बोल देते थे, एकदम गर्म से, जो सच है सच बोल देते थे वो। बाकी ये नहीं बोल पाते, थोड़ा खामोश हो जाते हैं। महाराष्ट्र में किसकी सरकार बनेगी, उद्धव ठाकरे की कि बीजेपी? उद्धव ठाकरे की इंशाल्लाह। उद्धव ठाकरेची सरकार बनेगी. चलो, या काही कॉमन प्रतिक्रिया आहेत, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया, महागाई असेल, राजकारण असेल किंवा इतर जे काही घडामोडी आहे, राजकारणातल्या घडामोडी, शिवसेनेतली फूट असेल, देवेंद्र फडणवीस यांचं काम असेल, एकनाथ शिंदे यांचं काम असेल, उद्धव ठाकरे यांचं काम असेल, या सगळी प्रश्न घेऊन मी सामान्य लोकांकडे जातो आणि सामान्य लोकांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, राजकारणाविषयी काय चाललं आहे, राजकारणाविषयी ते काय विचार करतात, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या तर नेमकं काय होणार आहे, कुणाविषयीची सहानुभूती आहे, कुणाविषयीचा द्वेष आहे, कुणाविषयीचा राग आहे, हे सगळे या कार्यक्रमातून तुम्हाला पाहायला मिळतं आणि थेट ऐकायला मिळतं. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला दुसऱ्या कार्यक्रमात दुसऱ्या ठिकाणी भेटणार आहे. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र.